श्री स्वामी समर्थ. सांब सदाशिव. भगवान शिव ज्यांचा भाग्योदय करणार आहेत त्यांच्या समोर शिवपुराणातील 12 ज्योतिर्लिंगांची ही कथा जाईल. शिवपुराणातील 12 ज्योतिर्लिंगांची ही पौराणिक कथा फक्त ऐकल्याने मनुष्याचे कितीही मोठे पाप नष्ट होते. ही कथा फक्त ऐकून शिवाची शाश्वत भक्ती आणि मोक्ष प्राप्त होतो. भगवान शिवा म्हणतात, माझ्या या 12 ज्योतिर्लिंगांची कथा ऐकल्याने मनुष्य मरेपर्यंत माझ्या कृपेसाठी पात्र बनतो आणि त्यांच्या सर्व इच्छा मी पूर्ण करतो. तसेच त्यांच्या सर्व प्रार्थना मी क्षणात पूर्ण करतो. ही 12 ज्योतिर्लिंगाची कथा ऐकल्याने घरातील गरिबी कायमची जळून खाक होते आणि मनुष्याला परमशांत शिवधाम प्राप्त होते. शिवपुराणातील 12 ज्योतिर्लिंगांच्या या कथा ऐकल्याने जीवनातील दुःख, रडवणारी चिंता, रोग, आजार, वाईट शक्ती, शत्रू, नकारात्मक शक्ती सर्व काही जळून जाते आणि आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होते. भक्तांनो, भोलेनाथांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये ओम अघोराय नमः टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करून आपलं चॅनल सबस्क्राईब करा. ज्या भक्तांना महादेवाच्या आशीर्वादाची गरज आहे त्या भक्तांना या 12 ज्योतिर्लिंगांची कथा शेअर करा. भगवंत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. भगवान शंकराची 12 ज्योतिर्लिंगे देशाच्या विविध भागात आहेत. हे 12 ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जातात. श्री सोमनाथ हे ज्योतिर्लिंग गुजरात प्रांतातील काठियावाड भागाच्या समुद्रकिनारी असलेल्या सोमनाथ नावाच्या जगप्रसिद्ध मंदिरात स्थापित आहे. पूर्वी हा परिसर प्रभाक्षेत्र म्हणून ओळखला जात असे. येथेच भगवान श्रीकृष्णाने जरा नावाच्या शिकारीच्या बाणाचा वापर करून आपल्या लीलेची सांगता केली. येथील ज्योतिर्लिंगाची कथा पुराणात अशा प्रकारे वर्णन केली आहे. दक्ष प्रजापतीला 27 मुली होत्या. या सर्वांचा विवाह चंद्रदेवाशी झाला. पण चंद्राला त्याची सर्व ओढ आणि प्रेम फक्त रोहिणीवरच राहिले होते. दक्ष प्रजापतीच्या इतर मुली तिच्या या कृत्याने खूप दुःखी होत्या. त्याने आपल्या वडिलांना आपल्या दुःखाची कहाणी सांगितली. दक्ष प्रजापतीने हे चंद्रदेवांना अनेक प्रकारे समजावून सांगितले, पण रोहिणीच्या प्रभावाखाली असलेल्या त्याच्या हृदयावर याचा काहीही परिणाम झाला नाही. शेवटी दक्ष रागवला आणि त्याला क्षय होण्याचा शाप दिला. या शापांमुळे चंद्रदेव लगेच दुर्बल झाले. त्याचा क्षय होताच पृथ्वीवर चांगुलपणा आणि शीतलता वाहण्याचे त्याचे कार्य थांबले. सगळीकडे घबराट पसरली होती. चंद्रही खूप उदास आणि काळजीत होता. त्यांची प्रार्थना ऐकून इंद्रादी देवता आणि वसिष्ठासारखे ऋषी आजोबा ब्रह्माजींकडे त्यांच्या उद्धारासाठी गेले. हे सर्व ऐकून ब्रह्माजी म्हणाले, तिच्या शापापासून मुक्त होण्यासाठी चंद्राने इतर देवतांसह पवित्र प्रभाक्षेत्रात जाऊन मृत्युंजय भगवान शिवाची पूजा करावी. त्यांच्या कृपेने त्यांचा शाप नक्कीच नष्ट होईल आणि तो रोगमुक्त होईल. त्यांच्या कथनानुसार चंद्रदेवांनी मृत्युंजयची पूजा करण्याचे संपूर्ण कार्य पूर्ण केले. कठोर तपश्चर्या करत असताना त्यांनी मृत्युंजय मंत्राचा 10 कोटी वेळा जप केला. यावर प्रसन्न होऊन मृत्युंजय भगवान शिवाने त्यांना अमर तत्वाचे वरदान दिले. तो म्हणाला, चंद्रदेव, शोक करू नका. तुझ्या शापाने माझ्या वराला तर सोडवले जाईलच, पण प्रजापती दक्षाच्या शब्दांचेही रक्षण होईल. कृष्ण पक्षात दररोज तुमची प्रत्येक कला कमी होत जाईल, पण पुन्हा शुक्ल पक्षात तुमची प्रत्येक कला त्याच क्रमाने वाढेल. अशा प्रकारे प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला पौर्णिमा मिळत राहील. चंद्राला मिळालेल्या या वरदानाने सर्व जगातील प्राणी सुखी झाले. सुधाकर चंद्रदेव पुन्हा 10 दिशांनी सुधाचा वर्षाव करण्याचे काम करू लागले. शापापासून मुक्त झाल्यानंतर चंद्रदेवांनी इतर देवतांसह
भगवान महामृत्युंजय यांना त्यांच्या जीवनाच्या उद्धारासाठी माता पार्वतींसोबत येथे कायमचे वास्तव्य करण्याची प्रार्थना केली. भगवान शिवाने त्यांची प्रार्थना स्वीकारली आणि ज्योतिर्लिंगाच्या रूपात आई पार्वतीजींसोबत राहू लागले. पवित्र प्रभाक्षेत्रात वसलेल्या या सोमनाथ ज्योतिर्लिंगाचा महिमा महाभारत, श्रीमद भागवत आणि स्कंद पुराणात तपशीलवार वर्णन केलेला आहे. चंद्राला सोम नाव देखील आहे. त्याने भगवान शिवाला आपला स्वामी मानून येथे तपश्चर्या केली. म्हणून या ज्योतिर्लिंगाला सोमनाथ म्हटले जाते. त्याच्या दर्शनाने, उपासनेने भक्तांची विविध जन्मातील सर्व पापे कुकुर्म नष्ट होतात. ते भगवान शिव आणि माता पार्वतीच्या शाश्वत आशीर्वादाचे प्राप्तकर्ता बनतात. त्यांना मोक्षाचा मार्ग सहज उपलब्ध होतो. त्यांचे ऐहिक आणि लोकोत्तर सर्व कार्य आपोआप यशस्वी होतात. श्री मल्लिकार्जुन. श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग हे आंध्र प्रदेशातील कृष्णा नदीच्या काठावर श्रीशैला पर्वतावर वसलेले आहे, ज्याला दक्षिणेतील कैलास म्हणतात. महाभारत, शिवपुराण आणि पद्मपुराण यांसारख्या धार्मिक ग्रंथांमध्ये त्यांचा महिमा आणि महत्त्व तपशीलवार वर्णन केले आहे. या ज्योतिर्लिंगाची कथा पुराणात अशा प्रकारे वर्णन केलेली आहे. एकेकाळी भगवान शंकरजींचे 2 पुत्र श्री गणेश आणि श्री कार्तिकेय स्वामी लग्नासाठी आपापसात भांडू लागले. आधी माझे लग्न झाले पाहिजे असा सर्वांचा आग्रह होता. त्यांना लढताना पाहून भगवान शंकर आणि माता पार्वती म्हणाले, तुमच्यापैकी जो संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घालेल आणि प्रथम येथे परत येईल त्याचे पहिले लग्न होईल. आपल्या आईवडिलांचे हे शब्द ऐकून मयुरावर बसलेले श्री कार्तिकेय स्वामी तात्काळ पृथ्वीची परिक्रमा करण्यासाठी धावले. पण गणेशजींना हे काम फार अवघड होते. एकतर त्याचे शरीर जाड होते, दुसरे म्हणजे त्याचे वाहन देखील उंदीर होते. बरं, तो शर्यतीत स्वामी कार्तिकशी कसा बरोबरी करू शकेल? पण त्याचे शरीर जेवढे जाड होते तेवढेच त्याची बुद्धिमत्ताही सूक्ष्म आणि तीक्ष्ण होती. त्याने ताबडतोब पृथ्वीभोवती फिरण्याचा एक सोपा मार्ग शोधून काढला. त्यांच्या या कार्याला धर्मग्रंथांनी मान्यता दिली होती. स्वामी कार्तिकेय संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घालून परत आले. त्यावेळेस गणेशाचे लग्न सिद्धी आणि बुद्धी नावाच्या 2 मुलींशी झाले आणि त्याला क्षेम आणि लाभ नावाचे 2 पुत्रही झाले. हे सर्व पाहून भगवान कार्तिकेय खूप क्रोधित झाले आणि क्रौंचा पर्वतावर गेले. त्याची समजूत घालण्यासाठी आई पार्वती तेथे पोहोचली. नंतर भगवान शंकर तेथे पोहोचले आणि ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले आणि तेव्हापासून ते मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग या नावाने प्रसिद्ध झाले. त्यांची प्रथम मल्लिका फुलांनी पूजा करण्यात आली आणि हे मल्लिकार्जुन नावाचे कारण आहे. आणखी एक कथा सांगितली जाते. या खडक पर्वताजवळ एकेकाळी राजा चंद्रगुप्ताची राजधानी होती. काही विशेष संकटातून मुक्ती मिळावी म्हणून त्यांची एक मुलगी राजवाड्यातून बाहेर पडून या पर्वतराजाच्या आश्रमात आली आणि येथे गोपांसह राहू लागली. त्या मुलीकडे एक अतिशय शुभ लक्षरा सुंदर तपकिरी गाय होती. रात्री कोणीतरी त्या गायीचे दूध चोरत असे. एके दिवशी योगायोगाने राजकन्येने चोराला दूध काढताना पाहिले आणि रागावून चोराच्या दिशेने धाव घेतली. पण गायीजवळ पोचल्यावर तिला शिवलिंगाशिवाय दुसरे काहीही नसल्याचे दिसले. काही काळानंतर राजकन्येने या शिवलिंगावर मोठे मंदिर बांधले. हे शिवलिंग मल्लिकार्जुन नावाने प्रसिद्ध आहे. शिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. या मल्लिकार्जुन शिवलिंगाचे दर्शन घेणाऱ्या आणि ही कथा ऐकणाऱ्या तसेच त्यांचे पूजन करणाऱ्या भक्तांच्या सर्व सात्विक इच्छा पूर्ण होतात. भगवान शंकराच्या चरणांवर त्यांचे कायम प्रेम आहे. ते सर्व प्रकारच्या अडथळ्यांपासून मुक्त होतात, भौतिक, दिव्य आणि भौतिक. श्री महाकालेश्वर हे सर्वात पवित्र ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात आहे. शिप्रा नदीच्या काठी वसलेले उज्जैन प्राचीन काळी उज्जयिनी म्हणून प्रसिद्ध होते. तिला अवंतिकापुरी असेही म्हणतात. हे भारतातील सर्वात पवित्र सप्तपुरींपैकी एक आहे.
महाकाल ज्योतिर्लिंगाचा महिमा महाभारत, शिवपुराण आणि स्कंदपुराणात तपशीलवार वर्णन केलेला आहे. या ज्योतिर्लिंगाची कथा पुराणात पुढील प्रमाणे वर्णन केलेली आहे. प्राचीन काळी राजा चंद्रसेन उज्जैनीमध्ये राज्य करत असे. ते शिवभक्त होते. एके दिवशी श्रीकर नावाचा एक 5 वर्षांचा गोरक्षक त्यांच्या आईसोबत जात होता. राजाला शिवाची आराधना करताना पाहून त्याला खूप आश्चर्य आणि कुतूहल वाटले. तो स्वतः शिवाची पूजा करण्यासाठी तत्सम साहित्याने आतुर झाला. साहित्य न मिळाल्याने परतत असताना त्याने रस्त्यावरून एक दगड उचलला. घरी आल्यावर त्यांनी तोच दगड शिव स्वरूपात बसवला आणि त्यांची फुले, चंदन इत्यादींनी अत्यंत भक्तिभावाने पूजा सुरू केली. आई त्याला जेवायला बोलवायला आली, पण तो पूजा सोडून उठायला तयार नव्हता. शेवटी आई खवळली आणि तिने तो दगड उचलला आणि फेकून दिला. त्यामुळे अतिशय दुःखी होऊन बालक भगवान शिवाचा धावा करत रडू लागला. रडत रडत तो बेशुद्ध पडला आणि तिथेच पडून राहिला. मुलाची ही भक्ती आणि प्रेम पाहून भगवान शिव खूप प्रसन्न झाले. बाळाला शुद्धीत येताच त्याने डोळे उघडले. तेव्हा त्याला दिसले की त्याच्यासमोर सोन्याचे आणि रत्नांनी बनवलेले एक अतिशय भव्य आणि विशाल मंदिर उभे आहे. त्या मंदिराच्या आत एक अतिशय तेजस्वी, स्फुरद आणि अप्रतिम ज्योतिर्लिंग आहे. बालक आनंदाने भरून गेला आणि भगवान शंकरांची स्तुती करू लागला. ही बातमी आईला कळताच तिने धावत जाऊन आपल्या लाडक्या मुलाला मिठी मारली. नंतर राजा चंद्रसेनही तेथे पोहोचला आणि त्याने त्या मुलाच्या भक्तीचे आणि कर्तृत्वाचे खूप कौतुक केले. हळूहळू तिथे मोठा जमाव झाला. दरम्यान हनुमानजी त्या ठिकाणी प्रकट झाले. ते म्हणाले, माणसांनो, लवकर फल देणाऱ्या देवांमध्ये भगवान शंकर हे पहिले आहेत. या बालकाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्यांनी त्याला असे फळ दिले आहे जे कोट्यावधी जन्मांच्या तपश्चर्येनंतरही महान ऋषी मुनींनाही प्राप्त होत नाही. या गायीच्या बाळाच्या 8व्या पिढीत धर्मात्मा नंदगोप जन्म घेणार आहे. द्वापर युगात भगवान विष्णू कृष्णाचे रूप धारण करतील आणि तिथे विविध प्रकारचे करमणूक करतील असे सांगून हनुमानजी अंतर्धान पावले. त्या ठिकाणी नियमानुसार भगवान शंकराची पूजा करून शेवटी श्रीकर गोप आणि राजा चंद्रसेन शिवधामला गेले. या ज्योतिर्लिंगाविषयी आणखी एक कथा पुढील प्रमाणे सांगितली जाते. एकेकाळी अवंतिकापुरी येथे एक अत्यंत तेजस्वी ब्राह्मण वेदपाठी तपोनिष्ठ राहत होता. एके दिवशी दूषण नावाचा एक क्रूर राक्षस त्याच्या तपश्चर्येला बाधा आणण्यासाठी तिथे आला. ब्रह्माजीकडून वरदान मिळाल्यानंतर ते खूप शक्तिशाली झाले. त्यांच्या अत्याचारामुळे सगळीकडे गोंधळ माजला होता. ब्राह्मणाला दुःखात पाहून सर्व प्राणीमात्रांचे कल्याण करणारे भगवान शंकर तेथे प्रकट झाले. नुसत्या गर्जनेने त्याने त्या भयंकर अत्याचारी राक्षसाला तिथेच जाळून खाक केले. देव गर्जनेने तेथे प्रकट झाला म्हणून त्याला महाकाल असे नाव पडले. म्हणूनच सर्वात पवित्र ज्योतिर्लिंगाला महाकाल म्हणून ओळखले. श्री ममलेश्वर हे ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशातील पवित्र नर्मदा नदीच्या काठी वसलेले आहे. या ठिकाणी नर्मदेचे 2 प्रवाह वेगळे झाल्यामुळे मध्यभागी बेट तयार झाले आहे. या बेटाला मांधाता पर्वत किंवा शिवपुरी म्हणतात. नदीचा एक प्रवाह या पर्वताच्या उत्तरेकडे तर दुसरा दक्षिणेकडे वाहतो. दक्षिणेकडील प्रवाह हा मुख्य प्रवाह मानला जातो. या मांधाता पर्वतावर श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे मंदिर आहे. प्राचीन काळी महाराज मांधाता यांनी या पर्वतावर तपश्चर्येने भगवान शिवाला प्रसन्न केले होते. त्यामुळे या पर्वताला मांधाता पर्वत असे नाव पडले. या ज्योतिर्लिंग मंदिराच्या आत 2 गाभाऱ्यातून जावे लागते. आतून अंधार असल्याने इथे सतत प्रकाश जळत राहतो. ओंकारेश्वर लिंग हे मानव निर्मित नाही, निसर्गानेच ते निर्माण केले आहे. आजूबाजूला नेहमीच पाणी असते. संपूर्ण मांधाता पर्वत हे भगवान शंकराचे रूप मानले जाते.
या कारणास्तव याला शिवपुरी असेही म्हणतात. लोक भक्तिभावाने त्याची प्रदक्षिणा घालतात. कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. येथे लोक भगवान शंकराला हरभरा डाळ अर्पण करतात आणि रात्रीची शिव आरती मोठ्या थाटामाटात केली जाते. यात्रेकरूंनी जरूर भेट द्यावी. या ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाची 2 रूपे आहेत. एक ममलेश्वर म्हणून ओळखला जातो. हे नर्मदेच्या दक्षिण तीरावर असलेल्या ओंकारेश्वरापासून थोडे दूर आहे आणि वेगळे असूनही दोन्ही एकत्रच गणले जातात. लिंगाची 2 रूपे असल्याची कथा पुराणात पुढील प्रमाणे दिली आहे. एकदा विंध्य पर्वताने भगवान शंकराची 6 महिने पूर्ण भक्तिभावाने पूजा केली. त्यांच्या उपासनेने प्रसन्न होऊन भूतप्रेत शंकरजी तेथे प्रकट झाले. त्याने विंध्येला तिथे इच्छित वरदान दिले. विद्यांचलातून हे वरदान मिळाल्याच्या निमित्ताने तेथे अनेक ऋषी मुनीही आले. त्यांच्या प्रार्थनेवर भगवान शिवाने त्यांचे ओंकारेश्वर नावाचे लिंग 2 भागात विभागले. एकाचे नाव ओंकारेश्वर आणि दुसऱ्याचे नाव अमलेश्वर. दोन्ही लिंगांची स्थाने आणि मंदिरे जरी वेगळी असली तरी दोघांची शक्ती आणि रूप एकच मानले जाते. शिवपुराणात या ज्योतिर्लिंगाचा महिमा सविस्तर वर्णन केलेला आहे. श्री ओंकारेश्वर आणि श्री ममलेश्वराचे दर्शन घेण्याचे पुण्य सांगताना नर्मदेच्या स्नानाचे पवित्र फळही सांगितले आहे. प्रत्येकाने या परिसराला भेट द्यायला हवी. भगवान ओंकारेश्वराच्या कृपेने प्रापंचिक आणि दिव्य अशा दोन्ही प्रकारचे चांगले परिणाम सहज प्राप्त होतात. धन, धर्म, काम आणि मोक्ष ही सर्व साधने त्याला सहज उपलब्ध होतात. शेवटी त्याला लोकेश्वर महादेव भगवान शिवाचे परमनिवास देखील प्राप्त होतो. विनाकारण आपल्या भक्तांना आशीर्वाद देणारा भगवान शिव आहे. मग इथे येऊन दर्शन घेणाऱ्यांच्या सौभाग्याला काय म्हणावे. त्यांच्यासाठी तर सर्व प्रकारचे चांगले पुण्यमार्ग सदैव खुले राहतात. श्री केदारनाथ हे ज्योतिर्लिंग पर्वतराज हिमालयातील केदार नावाच्या शिखरावर आहे. श्री केदारेश्वर ज्योतिर्लिंगाचा महिमा पुराणात आणि धर्मग्रंथांमध्ये वारंवार वर्णिलेला आहे. या ठिकाणाचे नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासारखे आहे. या शिखराच्या पश्चिमेला पुण्यमती मंदाकिनी नदीच्या काठावर वसलेले केदारेश्वर महादेवाचे मंदिर आपल्या स्वभावानेच आपल्याला धर्म आणि अध्यात्माकडे वाटचाल करण्याचा संदेश देते. शिखराच्या पूर्वेला अलकनंदाच्या नयनरम्य तीरावर बद्रीनाथाचे सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे. अलकनंदा आणि मंदाकिनी या 2 नद्या रुद्रप्रयागच्या खाली मिळतात. दोन्ही नद्यांचा हा एकत्रित प्रवाह द्रेव प्रयागामध्ये आणखी खाली येऊन भागीरथी गंगेला मिळतो. अशा प्रकारे पवित्र गंगेत स्नान करणाऱ्यांनाही श्री केदारेश्वर आणि बद्रीनाथाच्या पाय धुणाऱ्या पाण्याचा स्पर्श होतो. या अत्यंत पवित्र आणि फलदायी ज्योतिर्लिंगाच्या स्थापनेबद्दल पुराणात ही कथा वर्णन केलेली आहे. महान तपस्वी श्रीनर नारायण पर्वतराजा हिमालयाच्या केदार नावाच्या अतिशय सुंदर शिखरावर अनंत रत्नांचा जनक, अत्यंत पवित्र निवासस्थान, तपस्वी ऋषी सिद्ध आणि देवतांनी भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक वर्ष अत्यंत कठीण तपश्चर्या केली. अनेक हजार वर्ष ते उपवास करत राहिले आणि एका पायावर उभे राहून शिवाचे नामस्मरण केले. या तपश्चर्येमुळे तो सर्व जगात प्रसिद्ध झाला. देव, ऋषी, यक्ष, गंधर्व सर्व त्याच्या साधनेची आणि संयमाची स्तुती करू लागले. चराचरांचे आजोबा ब्रह्माजी आणि सर्वांचे पालनपोषण करणारे भगवान विष्णू यांनीही महातपस्वी नरनारायण यांच्या तपश्चर्येची स्तुती सुरू केली. शेवटी भगवान शंकरजीही त्यांच्या कठीण साधनेवर प्रसन्न झाले. त्यांनी प्रत्यक्ष दर्शन घेऊन त्या 2 ऋषींना दर्शन दिले. नर आणि नारायण भगवान भोलेनाथांचे दर्शन घेतल्यानंतर भावनेने आनंदाने भारावून गेले आणि विविध पवित्र स्तुती आणि मंत्रांनी त्यांची पूजा केली. भगवान शिव अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला वरदान मागायला सांगितले. भगवान शंकराचे हे शब्द ऐकून दोन्ही ऋषी त्याला म्हणाले, देवादिदेव महादेव, जर तुम्ही आमच्यावर प्रसन्न असाल तर भक्तांच्या कल्याणासाठी तुमचे रूप इथे सदैव स्थापित करा.
तुमच्या निवासाने हे स्थान सर्व प्रकारे अत्यंत पवित्र होईल. येथे जे लोक तुमचे दर्शन घेतात आणि त्यांची पूजा करतात त्यांना तुमची शाश्वत भक्ती प्राप्त होईल. प्रभू, मानवाच्या कल्याणासाठी आणि उद्धारासाठी येथे आपले स्वरूप स्थापित करण्याची आमची विनंती तुम्ही स्वीकारली पाहिजे. त्यांची प्रार्थना ऐकून भगवान शिवाने तेथे ज्योतिर्लिंगाच्या रूपात निवास करण्यास स्वीकारले. केदार नावाच्या हिमालयाच्या शिखरावरील स्थानामुळे हे ज्योतिर्लिंग श्री केदारेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. भगवान शिवाकडून वरदान मागताना नर आणि नारायण यांनी ज्योतिर्लिंगाबद्दल आणि या पवित्र स्थानाबद्दल जे काही सांगितले आहे ते अक्षरशः सत्य आहे. या ज्योतिर्लिंगाचे दर्शन पूजन करून आणि ही कथा ऐकून येथे स्नान केल्याने भाविकांना सांसारिक लाभाबरोबरच शिवाची शाश्वत भक्ती व मोक्ष प्राप्त होतो. श्री भीमेश्वर हे ज्योतिर्लिंग पुण्यापासून 100 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या डोंगरावर वसलेले आहे. त्याला भीमाशंकर असेही म्हणतात. या ज्योतिर्लिंगाच्या स्थापनेबद्दल शिवपुराणात ही कथा वर्णन केलेली आहे. प्राचीन काळी भीम नावाचा एक मोठा राक्षस होता. कामरूप राज्यात तो आईसोबत राहायचा. तो कुंभकर्णाचा मुलगा होता. तो महान राक्षस रावणाचा धाकटा भाऊ होता, पण त्याने वडिलांना पाहिले नव्हते. कुंभकर्णाला शुद्ध होण्याआधीच रामाने मारले होते. जेव्हा तो प्रौढ झाला तेव्हा त्याच्या आईने त्याला सर्व काही सांगितले. भगवान विष्णूचे अवतार श्री रामचंद्रजींनी आपल्या वडिलांचा वध केल्याचे ऐकून तो पराक्रमी राक्षस अत्यंत दुःखी आणि क्रोधित झाला. आता तो भगवान श्रीहरीला मारण्याचा मार्ग सतत विचार करू लागला. इच्छापूर्तीसाठी त्यांनी 1000 वर्षे कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन ब्रह्माजींनी त्यांना जगावर विजयी होण्याचे वरदान दिले. आता त्या राक्षसाने ब्रह्मादेवाच्या त्या वरदानाच्या प्रभावाने सर्व प्राणीमात्रांना त्रास देऊ लागला. त्याने देवलोकावर हल्ला करून इंद्रासारख्या सर्व देवांना तेथून हाकलून दिले. आता संपूर्ण देवलोकावर भीमाचे नियंत्रण होते. त्यानंतर त्यांनी भगवान श्रीहरींचा युद्धात पराभव केला. श्रीहरीचा पराभव केल्यावर त्याने कामरूपचा महान शिवभक्त राजा सुदक्षिण यांच्यावर हल्ला केला आणि त्याला त्याच्या मंत्री आणि सेवकांसह पकडले. अशा प्रकारे त्याने हळूहळू सर्व जगावर ताबा मिळवला. त्याच्या अत्याचारामुळे वेद, पुराणे, शास्त्रे, स्मृती सर्वत्र लोप पावल्या. त्यांनी कोणालाच धार्मिक कृत्य करू दिले नाही. अशा रीतीने यज्ञ, दान, तपश्चर्या, स्वाध्याय इत्यादी सर्व कार्ये ठप्प झाली. भीमाच्या अत्याचाराच्या तीव्रतेने भयभीत होऊन ऋषी आणि देवतांनी भगवान शिवाचा आश्रय घेतला आणि त्यांना आणि इतर सर्व प्राणीमात्रांना आपले दुःख व्यक्त केले. त्यांची प्रार्थना ऐकून भगवान शिवा म्हणाले, मी लवकरच त्या अत्याचारी राक्षसाचा वध करीन. माझ्या प्रिय भक्ताला कामरूपाचा राजा सुदक्षिण यालाही त्याने आपल्या सेवकांसह कैद केले आहे. तो अत्याचारी राक्षस आता जगण्याच्या लायकीचा नाही. भगवान शंकराकडून हे आश्वासन मिळाल्यावर ऋषी आणि देव आपापल्या ठिकाणी परतले. येथे भीम राक्षसाच्या कारागृहात असलेल्या राजा सदाक्षिणाने भगवान शंकराचे ध्यान केले. शिवलिंगाचे पार्थिव समोर ठेवून ते प्रार्थना करत होते. त्यांना असे करताना पाहून भीम राक्षस क्रोधित झाला आणि त्याने पार्थिव शिवलिंगावर तलवारीने हल्ला केला. पण तलवारीच्या लिंगाला स्पर्श करण्याआधीच शंकरजी आतून प्रकटले. त्याने नुसत्या गर्जनेने त्या राक्षसाला जाळून खाक केले. भगवान शंकराचे हे अद्भुत कृत्य पाहून सर्व ऋषी आणि देवता एकवटले आणि त्यांची स्तुती करू लागले. त्यांनी भगवान शिवाला प्रार्थना केली की हे महादेवा, आता तुम्ही लोकांच्या कल्याणासाठी येथे कायमचे वास्तव्य करा. या क्षेत्राचे वर्णन शास्त्रात अपवित्र म्हटले आहे. तुमच्या निवासस्थानामुळे हे सर्वात पवित्र पुण्य क्षेत्र बनेल. भगवान शिवाने सर्वांची प्रार्थना स्वीकारली. येथे ज्योतिर्लिंगाच्या रूपाने ते कायमचे राहू लागले. त्यांचे हे ज्योतिर्लिंग भीमेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले. ही कथा शिवपुराणात संपूर्ण तपशीलवार दिली आहे.
या ज्योतिर्लिंगाचा महिमा अतुलनीय आहे. त्यांच्या दर्शनाचे फळ कधीच व्यर्थ जात नाही. येथे आलेल्या भक्तांच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होतात. श्री विश्वनाथ हे ज्योतिर्लिंग उत्तर भारतातील प्रसिद्ध काशी शहरात आहे. कयामताच्या वेळीही हे शहर नाहीसे होत नाही. त्यावेळी देव त्याचे निवासस्थान हे पवित्र शहर त्याच्या त्रिशूळावर घेतो आणि जेव्हा सृष्टीची वेळ येते तेव्हा ते पुन्हा त्याच्या मूळ ठिकाणी ठेवतो. हे शहर सृष्टीचे मूळ ठिकाण आहे असेही म्हटले जाते. या ठिकाणी सृष्टीच्या इच्छेने तपश्चर्या करून भगवान विष्णूंनी शंकरजींना प्रसन्न केले होते. अगस्त्य ऋषींनीही याच ठिकाणी तपश्चर्येने भगवान शंकराला संतुष्ट केले होते. या पवित्र नगरीचा महिमा असा आहे की जो कोणी येथे प्राण अर्पण करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो. भगवान शंकर त्यांच्या कानात तारक मंत्र सांगतात. या मंत्राच्या प्रभावाने अत्यंत पापी प्राणीही ऐहिक जगाच्या अडथळ्यांवर सहज विजय मिळवतात. म्हणजे वस्तूंशी आसक्त असलेला अधर्मी माणूस या काशी प्रदेशात मेला तरी त्याला पुन्हा जगाच्या बंधनात यावे लागत नाही. मत्स्य पुराणात या नगरीचे महत्त्व सांगताना म्हटले आहे, जप, ध्यान आणि ज्ञानाने त्रस्त झालेल्या आणि दुःखाने ग्रासलेल्या लोकांसाठी काशी हे एकमेव अंतिम स्थान आहे. श्री विश्वनाथांच्या आनंदकानन, दश, स्वमेध, लोलार्क, बिंदू माधव, केशव आणि मणिकर्णिका हे 5 प्रश्न तीर्थक्षेत्र आहेत, म्हणून त्याला अविमुक्त क्षेत्र असेही म्हणतात. या परमपवित्र नगरीच्या उत्तरेला ओकारखंड, दक्षिणेला केदारखंड आणि मध्यभागी विश्वेश्वर खंड आहे. याच भागात प्रसिद्ध विश्वनाथ ज्योतिर्लिंग आहे. या ज्योतिर्लिंगाविषयी पुराणात ही कथा दिली आहे. पार्वती मातेबरोबर विवाह केल्यानंतर भगवान शंकर कैलास पर्वतावर राहत होते. पण पार्वती मातेला तिचं वैवाहिक जीवन वडिलांच्या घरी राहणं पसंत नव्हतं. एके दिवशी ती भगवान शिवाला म्हणाली, मला तुमच्या घरी घेऊन चला. मला इथे राहायला आवडत नाही. सगळ्या मुली लग्नानंतर नवऱ्याच्या घरी जातात. मला माझ्या वडिलांच्या घरी राहावं लागतं. भगवान शिवाने त्यांचे म्हणणे मान्य केले. ते पार्वतीला सोबत घेऊन आपल्या पवित्र नगरी काशीला आले. येथे आल्यानंतर त्यांची विश्वनाथ ज्योतिर्लिंग म्हणून स्थापना झाली. या ज्योतिर्लिंगाचे दर्शन व पूजा केल्याने आणि या ज्योतिर्लिंगाची कथा ऐकल्याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो. श्री विश्वनाथाला नियमितपणे भेट देणाऱ्या भक्तांच्या योग्य कल्याणाचा संपूर्ण भार भगवान शंकर स्वतःवर घेतात. असा भक्त त्यांच्या परम निवासाचा पात्र बनतो. भगवान शिवाचा आशीर्वाद सदैव त्यांच्यावर राहतो. श्री त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्र प्रांतात नाशिकपासून पश्चिमेला 30 किलोमीटर अंतरावर आहे. या ज्योतिर्लिंगाच्या स्थापनेबाबत शिवपुराणात ही कथा वर्णन केलेली आहे. एकदा महर्षी गौतम त्यांच्या तपोवनात राहणाऱ्या ब्राह्मणांच्या पत्नींना त्यांची पत्नी अहिल्या हिच्यावर काही कारणावरून राग आला. त्यांनी आपल्या पतींना गौतम ऋषींची सेवा करण्यास प्रेरित केले. त्यासाठी त्या ब्राह्मणांनी श्री गणेशजींची पूजा केली. त्यांच्या पूजेने प्रसन्न होऊन गणेशजींनी त्याला वरदान मागायला सांगितले. भगवान, जर तुम्ही आमच्यावर आनंदी असाल तर ऋषी गौतमाला या आश्रमातून हाकलून द्या, असे ते म्हणाले. त्यांच्याकडून हे ऐकून गणेशजींनी त्याला असे वरदान मागायला समजावले, पण तो आपल्या आग्रहावर ठाम राहिला. शेवटी गणेशजींना त्यांची विनंती मान्य करणे भाग पडले. आपल्या भक्तांचे चित्त राखण्यासाठी त्यांनी अशक्त गायीचे रूप धारण केले आणि ऋषी गौतमांच्या शेतात राहू लागले. गायीला पिकावर चरताना पाहून ऋषींनी अत्यंत हळुवारपणे पेंडा हातात घेतला आणि ती पळवून नेण्यासाठी धाव घेतली. गवताच्या संपर्कात येताच गाय खाली पडली. आता प्रचंड गदारोळ झाला. सर्व ब्राह्मण जमले आणि त्यांनी ऋषी गौतम यांना गाय मारणारा म्हणत त्यांची निंदा करण्यास सुरुवात केली. गौतम ऋषींना या घटनेने खूप आश्चर्य आणि दुःख झाले. आता ते सर्व ब्राह्मण म्हणाले की तू हा आश्रम सोडून दूर कुठेतरी जा. गाय मारणाऱ्याच्या जवळ राहूनही आपण पाप करू. बळजबरीने ऋषी गौतम तेथून 1 मैल दूर पत्नी अहिल्यासोबत राहू लागले.
पण त्या ब्राह्मणांनी त्यांना तिथे राहणेही कठीण केले. ते म्हणू लागले, गोहत्येमुळे आता तुम्हाला वेद पठन करण्याचा आणि यज्ञविधी करण्याचा अधिकार नाही. मोठ्या मनाने ऋषी गौतमांनी त्या ब्राह्मणांना प्रार्थना केली की त्यांनी त्यांच्या प्रायचित्त आणि मोक्षासाठी काहीतरी उपाय सुचवावा. मग तो म्हणाला, गौतम, तुम्ही संपूर्ण पृथ्वीची 3दा प्रदक्षिणा करता, सर्वत्र तुमच्या पापाबद्दल सर्वांना सांगत फिरता, तेव्हाच परत या. यानंतर इथे महिनाभर उपवास करा. यानंतर ब्रह्मागिरीची 101 परिक्रमा करून तुम्ही शुद्ध व्हाल किंवा गंगाजीला येथे आणा आणि तिच्या पाण्यात स्नान करा आणि 1 कोटी पार्थिव शिवलिंगासह भगवान शंकराची पूजा करा. यानंतर पुन्हा गंगाजी स्नान करून या ब्रह्मघरीची 11 वेळा प्रदक्षिणा करावी. मग पार्थिव शिवलिंगांना 100 घागरींच्या पवित्र पाण्याने स्नान करून तुमचा उद्धार होईल. मग पार्थिव शिवलिंगांना 100 घागरींच्या पवित्र पाण्याने स्नान करून तुमचा उद्धार होईल. ब्राह्मणांच्या कथांनुसार महर्षी गौतम सर्व कार्ये पूर्ण करून आपल्या पत्नीमध्ये पूर्णपणे तल्लीन झाले आणि भगवान शंकराची आराधना करू लागले. यावर प्रसन्न होऊन भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांना वरदान मागायला सांगितले. महर्षी गौतम त्यांना म्हणाले, भगवान, मला फक्त तुम्हीच गोहत्येच्या पापातून मुक्त करावे अशी माझी इच्छा आहे. भगवान शिव म्हणाले, गौतम, तुम्ही पूर्णपणे निर्दोष आहात. गोहत्येचा गुन्हा फसवणुकीने तुमच्यावर लादण्यात आला. मला तुमच्या आश्रमातील ब्राह्मणांना शिक्षा करायची आहे. त्यांनी हे कपट केले आहे. यावर महर्षी गौतम म्हणाले, प्रभू, त्यांच्यासाठीच मला तुझे दर्शन मिळाले. आता त्यांना माझे परमकल्याण मानून त्यांच्यावर रागावू नकोस. अनेक ऋषी आणि देवता गौतमाचे म्हणणे मान्य करून तेथे जमले आणि त्यांनी भगवान शिवाला तेथे सदैव निवास करण्याची प्रार्थना केली. त्यांनी त्यांचा सल्ला मानून तेथे त्र्यंब ज्योतिर्लिंग नावाने त्यांची स्थापना केली. गौतमजींनी आणलेली गंगाजीही तिकडे गोदावरी नावाने वाहू लागली. हे ज्योतिर्लिंग सर्व पुण्य प्रदान करते. श्री वैद्यनाथ हे ज्योतिर्लिंग बिहार प्रांतातील संताल परगणा येथे वसलेले असून धर्मग्रंथ आणि लोककला या दोन्ही खूप प्रसिद्ध आहे. ही कथा त्यांच्या स्थापनेबद्दल सांगितली जाते. एकदा राक्षस राजा रावणाने हिमालयात जाऊन भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. त्यांनी त्यांची मुंडके एक एक करून छाटून शिवलिंगाला अर्पण करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे त्यांनी आपली 9 मुंडके कापून तेथे अर्पण केली. जेव्हा ते आपले 10वे आणि शेवटचे मस्तक कापून अर्पण करण्यास तयार होते, तेव्हा भगवान शिव अत्यंत आनंदी आणि समाधानी त्यांच्यासमोर प्रकट झाले. डोके कापायला निघालेल्या रावणाचा हात धरून त्याला तसे करण्यापासून रोखले. त्यानेही पूर्वीप्रमाणेच आपली 9 डोकी जोडली आणि अत्यंत आनंदी होऊन त्याला वरदान मागायला सांगितले. रावणाने ते शिवलिंग त्याच्या राजधानी लंकेत नेण्यासाठी वर म्हणून भगवान शिवाकडे परवानगी मागितली. भगवान शिवाने त्याला हे वरदान तर दिलेच, पण त्याच्यावर एक अटही घातली. ते म्हणाले, तुम्ही शिवलिंग घेऊन जाऊ शकता, पण वाटेत ते कुठेतरी ठेवले तर ते अचल होईल आणि तुम्हाला ते पुन्हा उचलता येणार नाही. रावणाने हे मान्य केले आणि शिवलिंग उचलून लंकेला निघून गेला. चालत असताना वाटेत एका ठिकाणी त्याला छोटा थांबा घ्यावासा वाटला. त्यांनी ते शिवलिंग एका अहिराच्या स्वाधीन केले आणि त्यांच्या किरकोळ शंका दूर करण्यासाठी निघाले. त्या अहिराला शिवलिंगाचे वजन खूप जास्त वाटले आणि त्याला ते सांभाळता आले नाही. बळजबरीने त्यांनी शिवलिंग तेथे जमिनीवर ठेवले. रावण परत आला तेव्हा खूप प्रयत्न करूनही तो शिवलिंग कोणत्याही प्रकारे उचलू शकला नाही. शेवटी थकल्यावर त्यांनी त्या पवित्र शिवलिंगावर अंगठ्याची खून केली आणि ते तिथे सोडून लंकेला परतले. त्यानंतर ब्रह्मा, विष्णू इत्यादी देव तेथे आले आणि त्यांनी त्या शिवलिंगाची पूजा केली. अशा प्रकारे तेथे त्यांचा सत्कार करून ते आपापल्या ठिकाणी परतले. हे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ या नावाने ओळखले जाते. हे श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग आनंद फळ देणारे आहे. ते 11 बोटांनी उंच आहे. त्यांच्यावर अंगठ्याचा आकाराचा खड्डा आहे.
असे म्हटले जाते की हीच ती खूण आहे जी रावणाने अंगठ्याने बनवली होती. तीर्थक्षेत्रातून पाणी आणून येथे अर्पण करण्याची परंपरा आहे. या ज्योतिर्लिंगाचा महिमा रोग दूर करण्यासाठीही खूप प्रसिद्ध आहे. पुराणात असे म्हटले जाते की जो व्यक्ती या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतो आणि ही कथा ऐकतो त्यांना त्यांच्या सर्व पापांपासून मुक्ती मिळते. भगवान शिवाचा आशीर्वाद सदैव त्यांच्यावर राहतो. भगवान शंकराच्या कृपेने त्याला शारीरिक, दैवी आणि भौतिक त्रास चुकूनही होत नाही. सर्व अडथळे, सर्व रोग आणि दुःखांपासून मुक्ती मिळते. त्याला परमशांत शिवधाम प्राप्त होते. श्री नागेश्वर भगवान शिवाचे हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग गुजरात प्रांतातील द्वारकापुरीपासून सुमारे 17 पैलांच्या अंतरावर आहे. या पवित्र ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचा मोठा महिमा शास्त्रात वर्णिला आहे. असे म्हटले जाते की जो कोणी त्यांच्या उत्पत्तीची आणि महानतेची ही कथा भक्तिभावाने ऐकतो तो सर्व पापांपासून मुक्त होऊन सर्व सुखांचा उपभोग घेतो. शेवटी तो भगवान शिवाच्या परम पवित्र दैवी निवासस्थानापर्यंत पोहोचतो. या ज्योतिर्लिंगासंबंधी पुराणात ही कथा वर्णन केलेली आहे. सुप्रिया नावाची एक अत्यंत धार्मिक आणि सद्गुणी स्त्री होती. ती भगवान शिवाची निस्सीम भक्त होती. ती त्यांची उपासना आणि ध्यानधारणा करण्यात मग्न असायची. ती शिवाला सर्व दुःख, सुख आणि सर्व काही अर्पण करून आपली कामे स्वतः करत असत. ती मनाने, वाणीने आणि कृतीने शिवाची आराधना करण्यात पूर्णपणे तल्लीन झाली होती. दारुक नावाचा राक्षस तिच्या शिवभक्तीमुळे खूप क्रोधित झाला. भगवान शंकराची ही पूजा त्याला कोणत्याही प्रकारे आवडली नाही. मग त्याने या भक्ताच्या पूजेत सतत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. एकदा सुप्रिया बोटीने कुठेतरी जात होती. त्या दुष्ट राक्षसाने ती संधी पाहून बोटीवर हल्ला केला. त्याने बोटीतील सर्व प्रवाशांना पकडून आपल्या राजधानीत नेले आणि कैद केले. तुरुंगातही सुप्रिया आपल्या नित्यक्रमानुसार भगवान शिवाची पूजा करू लागली. इतर बंदिवान प्रवाशांनीही त्यांनी शिवभक्तीची प्रेरणा देण्यास सुरुवात केली. दारुकने जेव्हा आपल्या नोकरांकडून सुप्रियाबद्दलची ही बातमी ऐकली तेव्हा तो अत्यंत संतप्त झाला आणि तुरुंगात आला. त्यावेळी सुप्रिया दोन्ही डोळे मिटून भगवान शंकराच्या चरणी ध्यान करत बसल्या होत्या. त्यांची ही मुद्रा पाहून राक्षसाने अत्यंत उग्र स्वरात तिला शिव्या दिल्या आणि म्हणाला, "अगं दृष्ट कन्या, अशा वेळी डोळे मिटून तुम्ही कोणत्या संकटाचा आणि कटाचा विचार करत आहात?" असे सांगूनही सद्गुणी शिवभक्त सुप्रिया यांच्या समाधीला विघ्न आले नाही. आता तो राक्षस दारुक क्रोधाने पूर्ण वेडा झाला. त्याने ताबडतोब आपल्या अनुयायांना सुप्रिया आणि इतर सर्व कैद्यांना मारण्याचा आदेश दिला. त्यांच्या आदेशाने सुप्रिया अजिबात विचलित किंवा घाबरली नाही. एकाग्र चित्तेने ती स्वतःच्या आणि इतर कैद्यांच्या मुक्तीसाठी भगवान शिवाची प्रार्थना करू लागली. माझा प्रिय भगवान शिव मला या संकटातून नक्कीच वाचवेल असा तिचा पूर्ण विश्वास होता. तिची प्रार्थना ऐकून भगवान शंकर ताबडतोब ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले आणि त्या कारागृहात एका उंच ठिकाणी एका तेजस्वी सिंहासनावर बसले. अशा प्रकारे सुप्रियाला दर्शन दिल्यानंतर त्यांनी आपले पाशुपत शस्त्रही दिले. या शस्त्राने राक्षस दारुक आणि त्यांच्या सहाय्यकाचा वध केल्यानंतर तो प्रिय शिवधाम येथे गेला. भगवान शंकराच्या आज्ञेनुसार त्या ज्योतिर्लिंगाचे नाव नागेश्वर ठेवण्यात आले. श्री रामेश्वर या ज्योतिर्लिंगाची स्थापना मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामेंद्रजींनी केली. याचा महिमा स्कंद पुराणात तप्श रामेंद्रजींनी. श्री रामेश्वर या ज्योतिर्लिंगाची स्थापना मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामेंद्रजींनी केली. याचा महिमा स्कंद पुराणात तपशीलवार वर्णन केलेला आहे. त्याबद्दल ही कथा सांगितली जाते. भगवान श्री रामेंद्रजी जेव्हा लंकेवर आक्रमण करणार होते तेव्हा त्यांनी समुद्राच्या वाळूपासून शिवलिंग बनवले होते आणि त्यांची पूजा केली होती. या ठिकाणी मुक्काम करताना प्रभू राम पाणी पित असताना आकाशातून आवाज आला की माझी पूजा न करता पाणी पित आहात.
ही वाणी ऐकून भगवान श्रीरामांनी वाळूचे शिवलिंग बनवून त्यांची पूजा केली आणि रावणावर विजय मिळवण्यासाठी भगवान शंकराकडे वरदान मागितले. त्यांनी आनंदाने भगवान श्रीराम यांना हे वरदान दिले. भगवान शिवाने लोककल्याणासाठी ज्योतिर्लिंगाच्या रूपात येथे निवास करण्याची प्रत्येकाची विनंती देखील मान्य केली. तेव्हापासून हे ज्योतिर्लिंग येथे आहे. या ज्योतिर्लिंगाविषयी आणखी एक कथा पुढील प्रमाणे सांगितली जाते. जेव्हा भगवान श्रीराम रावणाचा वध करून परत येत होते तेव्हा त्यांनी समुद्राच्या पलीकडे असलेल्या गंधमादन पर्वतावर पहिला मुक्काम केला. तेथे अनेक ऋषीमुनी भगवान श्रीरामांच्या दर्शनासाठी आले. त्या सर्वांना आदरांजली वाहताना प्रभू राम त्यांना म्हणाले की पुलस्त्य वंशज रावणाचा वध केल्यामुळे मी ब्रह्महत्येचे पाप केले आहे. यापासून मुक्त होण्यासाठी कृपया मला काही उपाय सांगा. हे ऐकून तेथे उपस्थित सर्व ऋषीमुनींनी एकमताने सांगितले, तुम्ही येथे शिवलिंगाची स्थापना करा. याने ब्रह्मदेवाच्या हत्येच्या पापातून तुमची मुक्तता होईल. भगवान श्रीरामांनी त्यांचे म्हणणे मान्य केले आणि हनुमानजींना कैलास पर्वतावर जाण्याची आणि तेथून शिवलिंग आणण्याची आज्ञा केली. हनुमानजी लगेचच तेथे पोहोचले, पण त्यावेळी त्यांना भगवान शिव दिसले नाहीत. त्यामुळे त्यांचे दर्शन घेण्यासाठी ते तिथेच बसून तपश्चर्या करू लागले. काही वेळाने शिवाचे दर्शन घेतल्यानंतर हनुमानजी शिवलिंग घेऊन परतले, पण तोपर्यंत शुभ मुहूर्त निघून गेल्याच्या भीतीने सीताजींनी त्या लिंगाची स्थापना आधीच केली होती. हे सर्व पाहून हनुमानजी खूप दुःखी झाले. त्यांनी प्रभू श्री राम यांना आपली दुर्दशा सांगितली. देवाने हनुमानजींना लिंग स्थापनेचे कारण आधीच सांगितले होते आणि जर तुम्हाला हवे असेल तर हे लिंग उपटून टाका. हनुमानजी खूप आनंदी झाले आणि ते लिंग उपटून टाकू लागले, पण खूप प्रयत्न करूनही ते हलले नाही. शेवटी त्याने त्या शिवलिंगाला शेपटीत गुंडाळून उपटून टाकण्याचा प्रयत्न केला, तरीही ते तितकेच ठाम राहिले. उलट हनुमानजींना ढकलले गेले आणि काही अंतरावर ते बेशुद्ध पडले. त्यांच्या अंगातून रक्त वाहू लागले. हे पाहून सर्वजण अत्यंत व्यथित झाले. आपल्या मुलापेक्षाही प्रिय असलेल्या हनुमानाच्या देहाची काळजी घेताना माता सीताजी शोक करू लागल्या. बेशुद्धी गेल्यावर हनुमानजींनी भगवान श्रीरामांना ब्रह्मदेवाच्या रूपात आपल्या समोर पाहिले. शंकरजींचा महिमा सांगून देवाने त्यांना प्रबुद्ध केले. हनुमानजींनी आणलेले लिंगही जवळच बसवले आहे. श्री घुश्मेश्वर 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे शेवटचे ज्योतिर्लिंग आहे. त्याला घुश्मेश्वर किंवा घृष्णेश्वर म्हणतात. हे महाराष्ट्र राज्यातील दौलताबादपासून 12 मैल अंतरावर वेरूळ गावाजवळ आहे. या ज्योतिर्लिंगाविषयी पुराणात ही कथा वर्णन केलेली आहे. दक्षिण देशात देवगिरी पर्वताजवळ सुधर्म नावाचा एक अत्यंत तेजस्वी तपोनिष्ठ ब्राह्मण राहत होता. त्यांच्या पत्नीचे नाव सुदेहा होते. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. त्याला कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही, पण त्याला मूल बाळ नव्हते. ज्योतिषशास्त्रीय गणगेतून असे दिसून येते की सुदेहाच्या गर्भातून मूल होऊ शकत नाही. सुदेहाला मूल होण्याची खूप इच्छा होती. तिने सुधर्माला आपल्या धाकट्या बहिणीशी पुनर्विवाह करण्याची विनंती केली. सुरुवातीला हे सुधर्माला आवडले नाही, पण शेवटी पत्नीच्या आग्रहापुढे त्याला नमते घ्यावे लागले. त्यांची विनंती त्यांना टाळता आली नाही. त्याने पत्नीची धाकटी बहीण घुष्मा हिच्याशी लग्न करून तिला घरी आणले. घुष्मा ही अतिशय सभ्य आणि सद्गुणी स्त्री होती. ती भगवान शिवाची निस्सीम भक्त होती. ती रोज 101 पार्थिव शिवलिंगे बनवायची आणि मनापासून भक्तिभावाने त्यांची पूजा करायची. भगवान शंकराच्या कृपेने काही दिवसांनी तिच्या पोटातून अतिशय सुंदर आणि निरोगी बालकाचा जन्म झाला. मुलाच्या जन्मानंतर सुदेहा आणि घुष्मा या दोघांच्याही आनंदाला सीमा नव्हती. दोघांचेही दिवस अगदी आरामात जात होते. पण काही दिवसांनी सुदेहाच्या मनात एक वाईट विचार जन्माला आला. ती विचार करू लागले की या घरात माझे काहीच नाही, सर्व काही घुष्माचे आहे. सुधर्माच्या मनातील दृष्ट विचारांच्या अंकुराने आता मोठ्या वृक्षाचे रूप धारण केले होते.
शेवटी एके दिवशी तिने घुष्माच्या तरुण मुलाला रात्री झोपेत असताना मारले. ज्या तलावात घुष्मा रोज मृत शिवलिंग टाकत असे त्याच तलावात त्याने त्याचा मृतदेह घेऊन टाकला. तिने माझ्या नवऱ्यावरही ताबा मिळवला. मुलंही त्याचेच आहे हा दृष्ट विचार तिच्या मनात हळूहळू वाढू लागला. इकडे घुष्माचे मुलंही मोठे होत होते. हळूहळू ते तरुण होत गेले. त्यांचे लग्नही झाले. सुधर्माच्या मनातील दृष्ट विचारांच्या अंकुराने आता मोठ्या वृक्षाचे रूप धारण केले होते. शेवटी एक दिवस तिने घुष्माच्या तरुण मुलाला रात्री झोपेत असताना मारले. त्या तलावात घुष्मा रोज मृत शिवलिंग टाकत असे त्याच तलावात तिने त्याचा मृतदेह घेऊन टाकला. सकाळ होताच सर्वांना याची माहिती मिळाली. संपूर्ण घरात गोंधळ उडाला. सुधर्मा आणि तिची सून दोघेही डोकं मारू लागले आणि ढसाढसा रडू लागले. पण घुष्मा नेहमीप्रमाणे भगवान शंकराच्या पूजेत मग्न राहिली. जणू काही घडलेच नाही. पूजा उरकून ती तलावात शिवलिंगाचे नश्वर अवशेष सोडण्यासाठी निघाली. ती तलावातून परतायला लागली तेव्हा तिचा लाडका लाल तलावातून बाहेर येताना दिसला. नेहमीप्रमाणे तो आला आणि घुष्माच्या पाया पडला. जणू काही तो जवळूनच येत आहे. त्याच वेळी भगवान शिव देखील तेथे प्रकट झाले आणि त्यांनी घुष्माला वर मागण्यास सांगितले. सुदेहाच्या या घृणास्पद कृत्याने ते प्रचंड संतापले होते आणि ते आपल्या त्रिशूलाने तिचा गळा कापायला तयार होते. घुष्मा हात जोडून भगवान शिवाला म्हणाली, भगवान शिवा, तू माझ्यावर आनंदी असशील तर माझ्या या दुर्दैवी बहिणीला माफ कर. नक्कीच तिने खूप घोर पाप केले आहे, पण तुझ्या कृपेने मला माझा मुलगा परत मिळाला. आता तू तिला क्षमा कर. माझी आणखी एक विनंती आहे प्रभू, लोकांच्या कल्याणासाठी तुम्ही याच ठिकाणी कायमचे वास्तव्य करा. भगवान शिवाने या दोन्ही गोष्टी स्वीकारल्या आणि तथास्तु म्हणाले. ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट होऊन ते तेथे राहू लागले. सती शिवभक्त घुष्मा यांच्यावर असलेल्या त्यांच्या भक्तीमुळे ते येथे घुष्मेश्वर महादेव या नावाने प्रसिद्ध झाले. घुष्मेश्वर या ज्योतिर्लिंगाचा महिमा पुराणात विस्तृतपणे वर्णन केलेला आहे. त्यांचे तत्वज्ञान जग परलोक या दोन्हींसाठी फलदायी आहे. प्रेमळ भक्तांनो, आजच्या 12 ज्योतिर्लिंगांची कहाणी इथे संपत आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आजच्या व्हिडिओतून तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल अशी मी आशा करते. महादेवांचा चमत्कार प्राप्त करण्यासाठी आपल्या कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ टाईप करा. हा व्हिडिओ लाईक करा. आपल्या आम्ही स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच तुमच्या समोर दिसणाऱ्या त्या घंटीवर क्लिक करा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील. भगवंत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. नेहमी तुम्हाला सुखात हसत खेळत ठेवो हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करते. सर्वांनी तुमची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. सांब सदाशिव. जय श्री कृष्ण. राधे राधे.